औसा तालुक्याच्या सर्व पक्षीच्या वतीने MSB औसा उपकार्यकारी अभियंता औसा विभाग यांना एक निवेदन सादर करण्यात आले। सध्या औसा शहर आणि औसा तालुक्यात त्यांच्याकडून स्मार्ट मीटर बसवण्याचं काम चालू आहे। सदरील विषय असा आहे की आमच्या कसल्याही प्रकारचे औसा शहरातील तालुक्यातील लोकांचे मीटर फाल्टी नाहीत। जे फाल्टी असेल ते बदलायला आमचा विरोध नाही, पण जे चांगली मीटर आहेत ते बसवून ते त्याच्या ठिकाणी त्यांनी स्मार्ट मीटर बसवून महावितरण जे लोकांना अडचणीत आणण्याचं काम करत आहेत त्याचा विरोध म्हणून आम्ही ते आज यांना निवेदन दिलेलं आहे। निवेदनामध्ये असे मागणी केलेली आहे की विद्युत अधिनियम 2003 कलम 55 नुसार की आम्हाला अधिकार आहे की आम्हाला कोणत्या प्रकारचं मीटर बसवायचं आणि कोणत्या प्रकारचं नकार करायचं ते आमची मर्जीवर आहे। पण हे बळजबरीने जे एजन्सीधारक आहेत ते लोकांना धमकी देऊन त्याला ते हे करून ब्लॅकमेल करून ते मीटर बसवत आहेत। त्याचा विरोध म्हणून आज आम्ही सर्वपक्षीय तालुक्यातून देण्यात आला। कारण नवीन स्मार्ट मीटर मध्ये अशी सेटिंग आहे जे खाजगीकरण केलेले आहेत, जे अदानी अंबानीचे जे मीटर आहेत ते बसवत आहेत। फक्त देशातील भाजप राज्यशासित या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्याचं काम चालू आहे आणि जे भाजप ज्या ठिकाणी सरकार नाही त्या ठिकाणी कसल्याच प्रकारचा असं मोहीम चालू नाही। उद्देश यांचा असाच आहे की खाजगी कंपनीला त्यांनी त्यांचे आर्थिक लाभ मिळवण्यासाठी हा भाजप सरकारचा घाट आहे आणि जनसामान्य लोकांचा ग्राहकाचा त्याने आर्थिक नुकसान करण्याचा त्यांचा हे घाट आहे। कारण नवीन स्मार्ट मीटर मध्ये त्यांची एक सेटिंग आहे, कारण त्या ह्याच्यामध्ये जे सध्या बिल येत आहे त्याच्या दुप्पट पटीने तिथे तक्रारी येत आहे। ज्या ठिकाणी ते मीटर बसविले त्या ठिकाणची अधिक तक्रारी येत आहे। असे तक्रारी येत असताना सुद्धा महावितरणने जबरदस्तीने ग्राहकांना त्रास देण्याचं काम करण्यात येत आहे। म्हणून आम्ही सर्वपक्षीय औसा तालुका औसा शहरच्या वतीने निवेदन त्यांना विनंती केलेली आहे की आपण या तत्काळ मोहीम थांबवा, अन्यथा आम्ही त्या स्वतः त्या स्पॉटवर जाऊन जे तुमचे जे बसविणारे कर्मचारी असेल किंवा ते खाजगी एजन्सी लोक असेल त्यांना आधी स्पॉटवर जाऊन विरोध करणार।